नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्या आवडत्या मालिकेची संपूर्ण अपडेट. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, पण त्याच्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. दिशा आणि दामिनीला वाटत असतं की आपण जो प्लॅनिंग केलं त्यामध्ये पूर्णपणे आदित्य, पारू आणि हे सगळेजण अडकलेले आहेत. त्याच्यामुळे काही जरी केलं तरी शेवटी आता सासूबाईचा पूर्ण कॉलॅप झालेला आहे. त्याच्यामुळे दिशा म्हणते की आता सगळं साम्राज्य माझ्या हातामध्ये येणार आहे. त्याच्यामुळे काही देखील घाबरून चालण्याची गरज नाही. आता लवकरात लवकर ह्या अहिल्यादेवीला इमोशनली डॅमेज करून तिला माझ्या दबावाखाली घेते आणि जेणेकरून सगळी प्रॉपर्टी माझ्या हातामध्ये देखील येईल. पण त्यावेळेस मात्र दामिनी म्हणते की यातून मला काय फायदा होईल. त्यावेळेस मात्र ही दिशा म्हणते की आपण दोघी मिळून राज्य करू. तर त्यावेळेस मात्र ही दिशा आणि दामिनी सगळे काही आरोप आता पारूवरती लावायला सुरुवात करते. पण त्यावेळेस मात्र आदित्य म्हणतो की यामध्ये पारू आणि कोणाची देखील चूक नाही. जे काय आहे हे सगळं मी केलेलं आहे. त्याच्यामुळे आई, तुला जे काही बोलायचे, जी काही शिक्षा द्यायची ती मला दे, परंतु प्लीज यांना कोणाला देखील काही बोलू नकोस. इकडे अहिल्यादेवी किर्लोस्कर आता आदित्यचं काही देखील ऐकून घ्यायला तयार नसते, कारण की ती म्हणत असते की माझा एकदा विश्वासघात केला त्याच्यामुळे आता तू माझा मुलगा राहिला नाहीस, कारण की तू मला आई बोलण्याचा अधिकार गमावून टाकलेला आहे. पण हे सगळं ऐकल्याच्यानंतर आदित्यला जास्तच वाईट वाटत असतं, कारण की आदित्यला वाटत असतं की मी एवढा मोठा तरी काय गुन्हा केला आहे, कारण की फक्त एका जाहिरातीमध्ये एक ॲक्टर म्हणून तर काम केलेलं आहे, पण एवढा मोठा गुन्हा का वाटतो आईला. पण त्यावेळेस मात्र अहिल्यादेवी किर्लोस्कर म्हणते की माझी परवानगी न घेता तू हे सगळं केलं म्हणून तिला खूप वाईट वाटत असतं. आणि हे सगळं केल्याच्या नंतर मला सांगितलं देखील नाही, परंतु आपल्या आदित्यने कितीतरी प्रयत्न केलेले असतात की ते अहिल्यादेवीला सत्य सांगण्यासाठी, परंतु हा सगळ्या प्लॅनिंगच्या मध्ये दिशा आणि दामिनी आलेले असतात. तर मित्रांनो, आदित्य आणि अहिल्यादेवी किर्लोस्कर आता दोघे वेगवेगळे झालेले असतात, कारण की आदित्य किती काही केलं तरी अहिल्यादेवीची खूप वेळा माफी मागतो, परंतु तरी देखील अहिल्यादेवी लगेच माफ करायला तयार होत नाही. तर इकडे आता काही जरी झालं तरी श्रीकांत म्हणतो की शेवटी तो आपला मुलगाच आहे, त्याच्यामुळे आपण त्याला माफ केलं पाहिजे. पण अहिल्यादेवी म्हणते की त्यांनी चूकच एवढी मोठी केली की त्याला माफ तरी कसं करू. तर इकडे आता हरीशच्या मदतीने आता प्रीतम म्हणतो की काही जरी झालं तरी लवकरात लवकर तुला कोणी गुंगीचं औषध दिलं होतं त्या बाईला सोबत सगळ्यांना आता आईसमोर उभं करणं गरजेचं आहे. आणि त्यावेळेस मात्र सगळ्यांना माहीत असतं की ती दामिनीचं आहे. तर आता मित्रांनो, तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की आता दामिनीची चांगलीच वरात निघते, कारण की आता आदित्यवरती ही वेळ आलेली असते. त्याच्यामुळे आता चक्क दामिनीचा नवराच दामिनीची कुत्र्यासारखी धुलाई करतो आणि तिच्याकडून सगळं कबूल करून घेतो. त्यावेळेस मात्र आता अहिल्यादेवी किर्लोस्कर समोर दामिनी सगळं काही प्लॅनिंग ओकून टाकते आणि दिशाचं नाव देखील समोर घेते. त्यावेळेस मात्र अहिल्यादेवी किर्लोस्करला तिची चूक कळते आणि तिला कळतं देखील की आपला आदित्य असा कधी देखील चुकीचं वागू शकत नाही, कारण की त्या ठिकाणी ती सिच्युएशन तशी झाली, त्याच्यामुळे आदित्य तसा वागला असेल. आणि त्याने कितीतरी वेळा मला कॉल देखील केला आणि आई मला तुझ्यासोबत बोलायचं म्हणून देखील बोललेला असतो, परंतु आपणच नीट न ऐकून घेतल्यामुळे आदित्यने असं सगळं काही केलं असावं. हे सगळं काही अहिल्यादेवीला मित्रांनो खूप दिवसानंतर समजतं. ते तुमच्या सगळ्यांना पाहायलाच भेटेल. आणि मित्रांनो, ह्या दिशा आणि दामिनीचा खरा चेहरा अहिल्यादेवी समोर येतो. त्यावेळेस मात्र तुम्हाला काय वाटतंय, अहिल्यादेवी किर्लोस्कर दिशा आणि दामिनीला कोणती शिक्षा देईल हे कमेंट करून सांगायला विसरू नका. मित्रांनो, हे अपडेट तुम्हाला खूप दिवसानंतर पाहायला भेटेल. याचा फक्त एक प्रोमो आलेला आहे. संपूर्ण अपडेट तुम्हाला लवकरच पाहायला भेटेल. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.